आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की याच्यावर आपण बैठक घेऊ. त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल. केंद्रात तुमचं सरकार असायचं, राज्यात तुमचं सरकार असायचं, मग हा प्रश्न कुठे सुटायचा राहिला बरं? सगळे आशा लावून बसलेले आहेत की चंद्रकांत दादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांत दादाच आम्हाला भेटत नाही. आणि सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या केसला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन त्याला गती कशी द्यायची यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 3 पत्र दिलेत. शेवटचं पत्र मागच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन संपलं त्या दिवशी दिलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की याच्यावर आपण बैठक घेऊ. त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल. पण मामा त्याच्या पलीकडे बोललेले आहेत. दादा, तुमच्या लक्षात आलं असेल, अमित शहाचे आणि तुमचे स्कूटरवर बसलेले गुजरातचे प्रसंग त्यांना आठवण करून देण्यासाठी तुमचा त्यांनी आठवण केलेली आहे. त्यामुळे दादा एवढं काम झालं पाहिजे. परंतु 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली, 47 साली देश स्वतंत्र झाला, 60 साली महाराष्ट्र वेगळा झाला. त्यावेळेपासूनचा प्रश्न आहे. जयंतराव तर मला वाटतं 30-35 वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यांचा पक्ष तर फार म्हणजे सारखा सत्ता सत्ता सत्ताच. आम्ही आता आलो आणि आलो 5 वर्ष गेलं, लगेच तुम्ही एक षडयंत्र रचलं, 2 वर्ष घालवलं, पुन्हा 2 वर्ष आम्ही आलो, आता जरा स्थिर सावध. केंद्रात तुमचं सरकार असायचं, राज्यात तुमचं सरकार असायचं, मग हा प्रश्न कुठे सुटायचा राहिला बरं? या घोषणा देताना मी असं विचारतो की नंतर तुम्ही जयंतरावांना स्टेजच्या खाली उठून विचारा की बा इतक्या वर्षात तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही. मी जयंतरावांना दोष देत नाही, हा प्रश्नच थोडा जटिल झालेला आहे. त्या जटिलतेमध्ये जेव्हाला एखादी गोष्ट, मला जयंतरावांचं म्हणणं मान्य आहे, माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, त्यामुळे त्यांनी अर्धाच उल्लेख केला. अमितभाईने मोदीजींशी सुद्धा माझी जवळूक आहे, त्यामुळे मी गेलं पाहिजे, केलं पाहिजे. माझ्या आयुष्यात एक वाक्य मी शिकलो, या आयुष्यात जे जे करावं लागतं ते आपण करतो. घोषणा देऊन हा विषय संपत असेल तर तुमच्या शेजारी उभं राहून मी पण घोषणा देतो. पण जयंतरावांना शेवटी पुन्हा प्रश्न विचारतो की असे प्रश्न राजकारणाने संपत नाहीत, एकत्र येऊन संपतात. महाराष्ट्रामध्ये नव्याने हा ट्रेंड सुरू झाला की आपण सत्तेतून खाली उतरलो की काल सत्तेमध्ये आपण होतोय विसरायचं आणि नव्याने सत्तावर जायचं. तुम्ही काय केलं? अरे तुम्ही काय केलं? तुम्ही तर तुमच्या 40-45 होता. पण माझा स्वभाव दुरुत्तरचाही नाही आणि याचाही नाही. मी मान्य करतो की हा प्रश्न सुटायला पाहिजे.